साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तः विमुक्तये ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुतारहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एवं श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तुभ्यम्. साधू संत म्हणजे ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथराय आदी जे संत महात्मे आणि श्री गुरु वेदशास्त्र हे जे जीवाला उपदेश करीत असतात, तर तो उपदेश क्रमानं 3 प्रकारचा आहे. कर्म, उपासना आणि ज्ञान. कारण जीव अल्पज्ञ असल्यामुळे जीवाला सर्व शिकवावं लागत असतं. कारण प्रत्येकच जागेवर तो चुकत असतो. अविद्येमुळं त्याला विपर्यास आहे आणि विपर्यासामध्ये अल्पज्ञता आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा अनेक चुका आहेत. म्हणून जीव क्षणोक्षणाला चुकत चलत असतो. म्हणूनच तो जीव आहे. म्हणून त्याला क्षणोक्षणाला सावध करण्याची गरज असते. म्हणून संतांचा अविरत असा उपदेश आहे, शास्त्राचा, संतांचा, वेदाचा. आणि तो क्रमानं 3 प्रकारचा पाहिला आपण. कारण जीवाजवळ साधनं सुद्धा 3 आहेत. कारण गुणत्रयातून रज, तम आणि सत्व अशी 3 विभाग असल्यामुळं 3च प्रकार आहे सृष्टीत, जीवाच्या पिंडात, स्थूल पिंडात आणि सूक्ष्म पिंडात. म्हणून जीवाकडून जे कर्म होतात, तर तो कर्मेंद्रिय कशी वापरायची, प्राण कशी उपयोगात आणायची, प्राणशक्तीनं कर्मेंद्रिया सोबत कसा व्यवहार करायचा, हे सुद्धा शिकवावं लागतं. म्हणून कर्मशास्त्र आहे, कर्मकांड आहे, विधी शिकावा लागतो. आणि नंतर उपासना कांड लागत, ते सुद्धा शिकविले वेदानं, शास्त्रानं किंवा संतांनी. भावना आहे, चित्तवृत्ती, प्रेम आहे, तर त्याचा संबंध, त्यांची हालचाल किंवा त्यांचा व्यवहार कसा करायचा, त्याचा कोणाशी करायचा, किती करायचा, कशा पद्धतीनं करायचा, हे सुद्धा शिकवले. आणि बुद्धी, विवेक हा देखील कसा वापरायचा, कुठं वापरायचा, कशा पद्धतीनं वापरायचा, हे देखील ज्ञानकांडामध्ये सांगितलेले. एकंदरीत मनुष्य देहातल्या जीवाला शब्दानं बदलिता येते, शब्दानं बदलिता येते. जसा आपल्याला इतर वस्तूचा परिणाम माहित आहे, औषधाचा परिणाम होतो पेशंटवर, त्याप्रमाणे शब्दाचा परिणाम होतो.
शब्द औषधी देखील आहे. शब्दानं, ध्वनीनं, विशिष्ट ध्वनीनं विकार सुद्धा निवृत्त होतात, रोग सुद्धा निवृत्त होतात, असा अनुभव सांगतात. आणि शब्दानं विकार सुद्धा होतात. शब्दानं अंतःकरण स्थिर होतं, काही शब्दानं अंतःकरण विचलित होते, व्यग्र होते, कासावीस होते. हे आपल्याला माहित आहे. शब्दाचा, ध्वनीचाच परिणाम शरीरावर होतो. म्हणून ध्वनी प्रदूषण माहित आहे आपल्याला. शब्द ध्वनी प्रदूषण शरीरावर आणि मनावर विपरीत परिणाम करते. म्हणून ध्वनी दूषण बी ठरतो आणि ध्वनी गुण बी ठरतो. विपरीत परिणाम करणारा म्हणून दूषण ठरतो आणि उपकारक योग्य परिणाम करणारा, अनुकूल परिणाम करणारा म्हणून गुण ठरतो. आणि शब्द हा आंतरिक परिणाम करणारा गुरु देखील ठरतो. म्हणून मनुष्य देहात शब्दानं परिणाम होतो. एरवी तरी काय आहे, सर्व शाळांना, कॉलेजनं शब्दाचाच उहापोह आहे. शब्दानच विद्यार्थी घडतात. वाईट कोणी घडली ती शब्दानच घडतात, संगतीनं. आणि चांगले कोणी घडले ते शब्दानच घडतात. शब्द कुठून आले, शब्द कशी ऐकले, कोणाचे ऐकले, त्याच्यावर निष्पत्ती, त्याचं प्रतिफलन आहे, त्याचं बी फल आहे. ती कोणी काही जे बांधला मनुष्य देहात, तर जास्तीत जास्त शब्दानं बांधलाय. कारण मनुष्याच्या हात जी क्रांती किंवा मनुष्याच्या हात जे मुख्य साधन आहे ती शब्द आहे. शब्दच आहेत प्रत्येकापाशी संस्कार रूपानं. शब्दाचीच माहिती, शब्दाच्या संकल्पना आहेत, शब्दाच्याच भावना आहेत. शब्दाचा संग्रह आहे. जे शहाणपण आहे, जे जाणतेपण आहे, ती शब्दाने येतं. ज्या स्मरत्या आहेत त्या शब्दाने, जे स्वभाव बनला ते शब्दाने, कोणी जे काही बनलाय ते शब्दाने. सर्व शब्द काढून टाकले तर मनुष्य आणि पशुत काही फरक नाही. जो कोणी जिथे येईल जशा समजुती तशा शब्दाने येतो, तसे शब्द ऐकायला भेटलेले आहेत. कोणी आतंकवादी, नक्षलवादी असल, शब्दाने तसे शब्द पडलेले आहेत. कोणी कोणाचा द्रोह करीत असन, कोणी कोणावर प्रेम करीत असन, ते शब्दानं तसं बांधलाय तो. मग वैयक्तिक पासून, धर्मापासून, म्हणजे सामाजिक, लौकिक, जागतिक पातळीवर, धार्मिक पातळीवर हे शब्दच काम करतात. हे झाला व्यवहार. जसे व्यवहार शब्दाचे परिणाम आहेत, जसे आरोग्यावर शब्दाचे परिणाम आहेत, तसे समजुतीवर बी शब्दाचे परिणाम आहेत. जसे क्रियेवर शब्दाचे परिणाम होतात. कोणी व्यवस्थित व्यवहार करतो त्याला आपण सुशिक्षित किंवा सुशील किंवा संस्कारित म्हणतो, शहाणा म्हणतो साध्या भाषेत, हुशार. योग्य आदरातिथ्य करतो, योग्य संवाद करतो, हळुवारपणे योग्य प्रेमळ असा व्यवहार करतो कोणी व्यक्ती एखादा, तर तो शब्दानच घडलाय तसा. कोणी क्रूरतेचा व्यवहार करतो ते शब्दानच घडला तसा.
ते व्यवहार झाला, व्यवहारावर कसे शब्दाचे परिणाम होतात. व्यवस्थित व्यवहार, अव्यवस्थित व्यवहार. कोणाचा अनमिट हे कोणाच तरी आता कोणी आलेले का नवीन हलता आले कोणाकडे तरी, त्यांना सूचना देताना माहिती झाल्यास ते बंद करतील. निर्मला आहे, निर्मला ताई आल्या आल्या म्यूट करी जा. तुम्हाला बऱ्याच सांगावं लागते. ठीक आहे. हे जशी व्यवहारात आपण परिणाम पाहलो, ह्या व्यवहाराचा दृष्टांत करू आपण. तसंच परमार्थात देखील जे परिणाम आहेत ते शब्दाचेच आहेत. बहुतेक नाही, पूर्ण शब्दाचेच आहेत. कोणी कर्मठ आहे ते शब्दाने, कोणी उपासक आहे ते शब्दाने, कोणी विवेक वैराग्यावरून अधिकारी झालेले ज्ञानाचं ज्ञान ग्रहण करायला ते शब्दाने. म्हणून कर्म, उपासना आणि ज्ञान यांचे अधिकारी, यांचे साधक आणि याचे उपदेशी गुरु शब्दाचाच हा पुकारतात. शब्दाचाच व्यवहार आहे, शाब्दिक आहे सर्व. कारण घेऊ शब्दाने. एक गोष्ट सांगतो की सर्व जे काही संस्कार आहेत, अनुभव आहेत, संकल्पना आहेत, ह्या अंतःकरण निष्ठ आहेत, त्या सूक्ष्म आहेत, त्या अंतर आहेत. ते देता येत नाहीत, घेता येत नाहीत कोणाला बळजबरीनं. दुसऱ्याला तर घेता येत नाहीत, पण आपल्याला सुद्धा देता येत नाहीत त्या अशा. त्या द्यायच्या असल्या ते शब्दच माध्यम आहे. कोणाजवळ काही संकल्पना आहेत त्या दुसऱ्याला द्यायच्या असल्या, कोणाजवळ काही विचार आहेत ते दुसऱ्याला सांगायची, विचार द्यायची असली, स्पष्ट करायची असली, ते शब्दच साधन आहे. कोणाच्या अंतःकरणात काही संस्कार आहेत ते दुसऱ्याला दाखवून द्यायचे असली, ते शब्दच साधन आहे. अनुभूती आहे काही, ती दुसऱ्याला दाखवून द्यायची असली, स्पष्ट करायची असली, ते शब्दच साधन आहे. कारण हे अंतःकरण निष्ठ आहे. अनुभूती, संकल्पना, संस्कार हे मार्ग नाही शब्दाशिवाय याला, बाहेर याला. म्हणून संतापाशी, महात्म्यापाशी बोलायचं का? सांगे अनुभव आले अंगात तो हे जगातशी सांगे. बरोबर म्हणा, काय तर अनुभव आले अंगात तो हे जगातशी सांगे. काय बरोबर वाटा ना मला ते, म्हणजे शब्द अनुभव आले अनुभव अंगात आले अंगात तो या जगात येत असे. हा असं आहे ते, बरोबर. हा, मग आधी बिनचूक आपलं आहे का पहा आणि तरच मधात घ्या. ठीक आहे. बिनचूक वाचन, बिनचूक पाठांतर करायचं आपलं, आणि मग आपल्याला बिनचूक असलं म्हणजे दुसऱ्याला बिनचूक होत असतं. ठीक आहे, काही हरकत नाही. अनुभवी आले अंगा ते या जगात देतसे, नव्हती हात तुकी बोल, मूल बोल अंतरीची. बरोबर, हा अभंग येतो. तर अनुभव हा अंतःकरण निष्ठ आहे, अंतर आहे, हा सूक्ष्म आहे, स्थूल नाही तो. आणि पुढे जर द्यायचं असलं तर त्याला स्थूल रूपात आणल्याशिवाय पुढे देताच येत नाही पुढच्याला.
कारण पुढं देहाच्या अंतःकरणाच्या बाहेर, इंद्रियाच्या बाहेर हे स्थूल जगत आहे, इंद्रियाच्या आत आहे ते सूक्ष्म जगत आहे. आणि पुढचा व्यक्ती तो स्थूल जगात व्यवहार करायला आहे, त्याचा स्थूल देह घेऊन व्यवहार करायला आहे. हा, आणि त्याचं अंतःकरण सूक्ष्म आहे, त्याला ज्या काय अपेक्षा आहेत त्या सूक्ष्म आहेत, त्याचा जो अधिकार आहे तो सूक्ष्म आहे, ध्यानात घ्या. आणि गुरुचं जे काही सांगण्याचा इच्छा आहे, करुणा आहे, ती सूक्ष्म आहे. म्हणून शिष्य सूक्ष्म असतो, गुरु सूक्ष्म असतो त्यात, आणि दोघांच्या मध्ये स्थूल असते. गुरुचा स्थूल दे, शिष्याचा स्थूल दे. गुरुचं स्थूल जगत, शिष्याचं स्थूल जगत हे मध्यंतरी असते. म्हणून शिष्याच्या कानात स्थूल शब्दातूनच आत जाते, कानच द्वार आहे आत जाण्याचं. शब्द आत जाण्याचं कानच द्वार आहे. आणि डायरेक्ट अनुभवापासून, अंतःकरणापासून बाहेर येत असून तर फक्त शब्दच आहे. ही ध्यानात घ्या. म्हणून वाण्या ज्ञानाला, अनुभवाला, आत्म्याला, परमात्म्याला जोडलेले असतात. हे ध्यानात घ्या. वाणी प्राणाला जोडलेली, वाणी मनाला जोडलेली, वाणी बुद्धीला जोडलेली, वाणी चित्ताला जोडलेली, वाणी अहमला जोडलेली, वाणी जीव अहमला जोडलेली, वाणी आत्मा अहमला जोडलेली, वाणी साक्षीला जोडलेली, वाणी ब्रह्माला जोडलेली. वाणी आरपार आहे. तशी बाकीचे कर्मेंद्रिय नाहीत, हात प्राणाला जोडलेली आहेत बस. म्हणून हाताचा डायरेक्ट माग संबंध नाही तेवढा. हात प्राणाला जोडलेली आहेत, आणि प्राण मनाला जोडलेली आहेत. पण डायरेक्ट तिकडा स्रोत हातावाट बाहेर येत नाही, पायावाट बाहेर येत नाही. ही इच्छेची बांधलेली आहेत, हात पायी गुद शिष्ण. इच्छेनं व्यवहार आहे त्याचा, विच्छेनं संचालन आहे त्याचं, विच्छेनं सूत्रचा म्हणजे ती चाळी होती त्यांची, बस तिथंच ते गुंतले. पण वाणी डायरेक्ट स्रोत आहे, ज्ञानाचं रूपांतरण होत स्रोत बाहेर आलेला आहे. ब्रह्म, साक्षी, आत्मा, जीव, अहम, चित्त, बुद्धी, मन म्हणजे संकल्पना, आणि ध्वनी. वाणी म्हणजे ध्वनी. डायरेक्ट आलेलं आहे. म्हणून आतला अनुभव, आतली अनुभूती, आतली अंतर अनुभूती बाहेर येण्याचं द्वार वाणी. आणि ती वाणी किती प्रेशरची, किती तपाची, किती पॉवरची, किती शुद्ध आहे, किती करुणाघन आहे, किती तेज आहे तिच्यात, त्यावर पुढचा परिणाम बी अवलंबून असतो. आणि पुढचं ऐकणारा कोण्या अधिकारावर आहे, कसा मल आहे त्याचा, कसा विक्षेप आहे त्याचा, कशी मुमुक्षा आहे त्याची, कशी पात्रता आहे त्याची, ऐकण्याचा कसा भाव आहे त्याचा, बदलण्याची कशी तयारी आहे त्याची, त्याच्यावर बी अवलंबून आहे.
म्हणून शब्दानं परिणाम होतो. तर शब्दानं परिणाम कसा होतो? तर शब्दानं रूढ बदलतो, दिशा बदलते. कृतीची, भावनेची, वैचारिकतेची, समजुतीची. म्हणजे जो निषेध निषेध कर्म करतो तो विधी कर्म करू लागतो शब्दानं. जो व्यसन करतो त्याचे व्यसन सुटतात शब्दानं. जो पाप करतो त्याचं पाप कृती सुटती व्यसनानं. हा बाह्य परिणाम आहे, हा आरंभक परिणाम आहे शब्दाचा. त्याच्या व्यवहारामध्ये जे दोष, जे व्यंग, जे वैचित्र्य, जे घातकता होती त्याच्यासाठी, दुसऱ्यासाठी, तर त्याचा रोट बदलतो. उगच असतं ते. आतले पाप बाहेर येत असतात किंवा आतले दुर्गुण बाहेर येत असतात. उगच विडी वळणं, तंबाखू खाणं, काही बाही बोलणं, निंदा करणं, शिव्या देणं, मांस भक्षण, दारू भक्षण, ही काहीतरी बाहेरी घाण यायला लागलेली आहे. बाहेरी आत कुठेतरी घाण पिकत येते. म्हणून शब्दानं योग्य तिथं परिणाम होऊन पालट होतो, पालट होतो, बदल होतो. आणि तो शुद्ध होतो. कर्माच्या बाबतीत शुद्ध होतो, व्यवहाराच्या बाबतीत शुद्ध होतो. हा बी शब्दाचाच परिणाम आहे. आणि शब्दानच कर्माचे डोळे ज्ञान शुद्ध व्हावे. हो, बरोबर बरोबर. म्हणजे अटॅक तर आधी बुद्धीवरच होतो शब्दाचा, आणि बुद्धीतूनच इकडे प्रवृत्त्या बातल्या. त्यात कर्म प्रवृत्ती, भाव प्रवृत्ती, विचार प्रवृत्ती, याच्या माग तर बुद्धीच आहे. हे महाराजांना दृष्टांत घेतला, बरोबर आहे. आता त्यांनी जीववी घेतली ती. हातात बदल करून कर्मात बदल नाही होणार, प्राणात बदल करून कर्मात बदल नाही होणार. बुद्धीतच, विचारातच, संस्कारातच, समजुतीतच बदल झाला की कर्मात बदल होतो. भावनेत बदल बी बुद्धीत, समजुतीत बदल झाला तरच भावनेत बदल होतो. पण बुद्धीचा पालट, कर्माचा पालट नाही. बुद्धीचा पालट योग्य त्या क्षेत्रात, योग्य त्या याच्यात झाला की कर्माचा पालट होतो. भावनेचा पालट नसतो, बुद्धीचाच पालट असतो. बुद्धीच्या पालटात विचार पलटतात, बुद्धीच्या पालटात भावना पलटतात, बुद्धीच्या पालटात कर्म निष्ठा पलटते. निषेधाचा विधी होतो, अभाविकाचा भाविक होतो, आणि अविचाराचा विचारवान होतो. कारण हे साधन पुढे, पण माग बुद्धी सारथी, त्याच्यात समजूत आहे. म्हणजे शब्दाने बुद्धी बदलते, शब्दाने बुद्धी बदलते, आणि बुद्धीने कर्म बदलतात. पुढचा सगळा भाग बदलतो. बरोबर बरोबर. कर्म आहे, भावना आहे, विचार आहे. म्हणून बुद्धीवर प्रयोग आहे शब्दाचा. म्हणून बुद्धी म्हणती तीही. म्हणून बुद्धी शुद्ध करायची. शुद्ध बुद्धीवरच परिणाम होतो शब्दाचा, म्हणून शुद्ध व्हायचंय. स्थिर बुद्धीवरच परिणाम होतो शब्दाचा, म्हणून स्थिर व्हायचंय, शुद्ध व्हायचंय.
भावनाशील किंवा श्रद्धावान बुद्धीवरच परिणाम होतो. म्हणून हे बनायचं, म्हणून हे आपल्याकडून आहे आधी. भाविक होणं, श्रद्धाळू होणं, स्थिर होणं, शुद्ध होणं, नम्र होणं. म्हणून हे स्वतः आधी स्वतःचा परमार्थ आहे, स्वतः वैयक्तिकता आहे. हे कोणी करणार नाही. हे स्वतः जर आपण असलो तर मग आपल्यावर योग्य शब्दाचा परिणाम होत असतो, शास्त्राचा, गुरुच्या, संतांच्या शब्दाचा. आणि मग बुद्धीच्या पालटात विचार बदलतात, भाव बदलतात, म्हणजे योग्य होतात, बदलतात म्हणजे. आणि मग कर्म बदलतात, व्यवहार बदलतो. पण हा जो बदल आहे हा शब्दानं होतो. आपण सांगू लागलो की हे स्थूल शब्द सूक्ष्म अनुभूतीतून येत असतात, आणि स्थूल शब्द त्याच्या सूक्ष्म चुकावर आघात करीत असतात. ही ध्यानात घ्यासारखी गोष्ट आहे. गुरुचा उपदेश सूक्ष्म आहे, तो स्थूल शब्दातून येतो. स्थूल मधलं दोहीचं अंतर ओलांडून सूक्ष्म कानात जाऊन त्याच्या सूक्ष्म चुकावर, त्याच्या सूक्ष्म व्यंगावर, त्याच्या सूक्ष्म अविचारावर आघात होत असतो त्याचा. म्हणून इकडं सूक्ष्म आहे, तिकडं सूक्ष्म आहे, मध्ये स्थूल आहे. मधलं स्थूलचं अंतर ओलांडायसाठी शब्दाचं माध्यम आहे. स्थूल शब्दाचं ते वाहक बांधतात. हे हृदय, ते हृदय. मधल्या अंतरात शेत तो ब्रिज लागतो, पूल लागतो. तर ते जे मधलं अंतर आहे ते शब्दानं भरून निघते, शब्दानं प्रवास होतो. म्हणून शब्दाचे परिणाम आरंभक, मध्यक आणि शेवट. अंतिम. म्हणून कर्म प्रवृत्तीत आरंभक परिणाम आहे. भाव प्रवृत्ती बदलणं, योग्य होणं हा मध्यक परिणाम आहे. आणि समजुतीच्या पातळीवर बदल होणं हा अंतिम परिणाम आहे. हा क्रमाक्रमानं होतो. अनाधिकार असला तर, अधिकारी असला तर एकाच क्षणात होतो. तुका म्हणे कानी ऐकिली मात तोची झाला घात जीवपणा कवन एकू. हा जो कवन एकू आहे ना, त्याच्यावर तिन्ही परिणाम एका क्षणात बी होतात. पण कवन एक बनायला पाहिजे, विरळा बनायला पाहिजे. उत्तम अधिकारी असला तर त्याला वेळ लागत नाही. त्याला आरंभक, अधीन, मध्य, नंतर मग अंतिम असं तीन नाही त्याची तीन मध्ये एक आहे. 3 in 1. अनाधिकाराचा अधिकारी बनून त्याला क्रमाक्रमानं जर हे व्हायचं असलं तर मग 3 परिणाम, 3 शास्त्र आहे. त्यासाठी वेळ लागतो. एक 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 क्रम. हे पहा, जर तो आधीच सर्व आटपून बसलेला आहे, ज्याचा मल नाही, ज्याचा मल आधीच गेलेला आहे, ज्याचा विक्षेप आधीच गेलेला आहे, त्याला मलासाठी विक्षेपासाठी बोलावंच लागत नाही. त्याला व्यवहारासाठी, भावनेसाठी बोलावंच लागत नाही. त्यानं आधीच आटपून बसलेला आहे. बोलते ती कडी, पण तिचं आधीच झालेलं आहे काम. ती ध्यानात घ्या. म्हणून क्षणात काम होतं त्याचं. म्हणून मल, विक्षेप आणि आवरण हे 3 पडदे आहेत.
तिन्ही बी भस्म होतात शब्दानच. शब्दानच भस्म होतात. उपदेशक शब्दानं मल जातो. मल मल निवृत्तीचा इकडं काय होत असतो, पालट होत असतो. उपदेशक शब्दानं, जसा संतांचे उपदेश पर अभंग आहेत, वैराग्य दाखविणारी, संसाराचं नश्वरत्व दाखविणारी, क्षणिकत्व दाखविणारी, नाशिवंत पण दाखविणारी, पिंड ब्रह्मांडाचं, आणि व्यवहार शिकविणारी, आपल्याला काही शहाणपणा शिकविणारी अभंग आहेत, उपदेश. तसंच आपल्या सूक्ष्म मनावर आघात करणारे काही अभंग आहेत. आपल्या भावना, आपलं प्रेम कुणकड व्हायला लागले. काय असते भावना, काय असतं प्रेम, त्याला कुठंच वाढावत. हे भक्तिशास्त्र सांगणारे काही शब्द आहेत. त्याने विक्षेप जातो. विक्षेपाची निवळतो विक्षेप, आणि मग महावाक्यानं आवरण निवृत्ती होती. तिथं पाहिलेलेच आहे आपण. म्हणून हाच आरंभक, मध्यक आणि अंतिम परिणाम. तिथं उपदेशच झाला. तसंच महावाक्याचे सुद्धा आरंभक परिणाम, मध्यक परिणाम आणि अंतिम परिणाम होत असतो. महावाक्याचा हे उपदेशक वाक्य, अवंतर हे वाक्य, तिन्ही परिणाम होण्यासाठी म्हणजे शब्द वेगवेगळे आहेत का? महावाक्याचा शब्द तिन्ही ठिकाणी परिणाम साधतोय? महावाक्याचाच. हा, तशी ठीक. जर इतर जशी वाक्य, तसं महावाक्याचा सुद्धा अधिकाऱ्यावर परिणाम होताना महावाक्य ऐकू येतं गरजाना महावाक्याची. आणि त्याच्यातलं जे प्रेशर आहे, त्याच्यातलं जे संतांचं तप आहे, ते संतांचं प्रभाव आहे, ते त्याचा पहिला परिणाम होत असतो. हा आरंभक परिणाम आहे. संतांच्या शब्दाचा, त्या ध्वनीचा, तो जिथून आला त्यांच्या बलाचा, शब्दाचा आरंभक परिणाम होतो. तो शब्द ज्यांच्याकडून आला त्यांचं घेऊन येतो तो आरंभक. काय पालट होतो, बोलल्यासरशी पालट होतो. इकडं घ्यावा लागतात ते शब्द, त्या शब्दाचा आदर होतो, त्या शब्दावर प्रेम जडतं. तो शब्द ग्रहण करणारा ग्राहकच बनतो. हा ते त्यांचं भले, त्यांचं वैभव, त्यांचं तप आहे ते, आणि आपलं भाग्य ते आपल्याला तिथं सापडलं. ती पालटे भावना संतांची संगती. म्हणून हे आरंभक परिणाम, शब्दाचा अर्थ कळतो, अर्थ होतो. तत् त्वम अशी, किंवा तू ब्रह्म आहेस, याचा तात्पर्य अर्थ अंतःकरणात होतो. बुद्धी अर्थ करते आणि अर्थ स्पष्टता होते. हा मध्यम परिणाम आहे. आणि त्याची निश्चित परिणती होते. हा अंतिम परिणाम आहे. शब्दाचं ग्राहक बनणं, उत्सुकता वाढणं, हा
आरंभक परिणाम, स्थूल सूक्ष्म आणि कारणापर्यंत त्याचा परिणाम होतो, हा आरंभक परिणाम. आणि त्याचा अर्थबोध होतो, हा मध्यक परिणाम. म्हणजे शब्द आत जातो, तो अप्रयोग सुरू होतो. आणि अर्थचिंतनानं अर्थबोधानं निश्चय होतो, अंतिम परिणाम. म्हणून शब्द ध्वनी हा आरंभक परिणाम, शब्द अर्थ बनतो मध्यक परिणाम, शब्द निश्चय बनतो शब्दानं. निश्चय बनला म्हणजे शब्द पत्नी पाडला, तो शब्द जीवन बांधला, तो शब्दच झाला, तो शब्दमय जीवन झालं. ते उपदेशमय म्हणजे तेच उपदेश बनला, तेच आता निश्चय झाला की तोच गुरु झाला, तो शिष्य राहिला नाही. अंतिम परिणाम झाला, जीवनच बदललं. जीवन त्याच निश्चयावर आला. संशय राहिला नाही, विपर्यास राहिला नाही, भ्रम राहिला नाही, अज्ञान राहिलं नाही. म्हणून असं हे शब्दाचे परिणाम. म्हणून उपदेशक शब्दाचे परिणाम, इतर सेवेत शास्त्राच्या शब्दाचे परिणाम अगोदर पडतात. नंतर अवंतर शब्दाचे परिणाम, अवंतर वाक्याचे, आणि नंतर महावाक्याचा परिणाम. हे अगोदरचे उपदेशक वाक्य असतात, ठोके देणे असतात संतांची, शास्त्राची, वेदाची, जीवाला पापापासून, दोषापासून काढण्यासाठी. नंतर भावना श्रद्धा वाढण्यासाठी, प्रेम फुलण्यासाठी शब्द उपदेश असतो. नंतर अर्थबोध होण्यासाठी. म्हणून हे तीन प्रकार आहेतच. आणि नंतर हे पहा, म्हणजे उपदेशक शब्दाचे परिणाम, अवंतर वाक्याचे परिणाम आणि महावाक्याचे परिणाम. म्हणून आपण त्या दिवशी पाहिलं होतं की आरंभक शब्दाचा परिणाम आहे हा दोष विकार निवृत्ती करतो. मध्यक शब्दाचा परिणाम आहे, शब्द म्हणजे उपदेश, उपदेशाचा परिणाम आहे तर तो बहिर्मुक्तीची अंतर्मुक्ता करतो. आणि अंतिम शब्दाचा परिणाम आहे तर तो जीवशिव ऐक्य, म्हणजेच स्वरूपाची स्मृती लाभतात. जीव ब्रह्म ऐक्य म्हणजे ब्रह्मात्म ऐक्य, मी आत्मा ब्रह्मरूप आहे. हिची अविद्या निवृत्ती, ही अविद्या निवृत्ती होती, आवरणाचं पटल जात, अंतिम परिणाम. म्हणून असा शब्दाचा मनुष्य देहात परिणाम होतो. आणि हा परिणाम जो आहे पारमार्थक शास्त्रातला आहे आणि गुरु शिष्य संबंधातला आहे. म्हणून गुरु शिष्य संबंधातला परिणाम मोक्षापर्यंत जातो. संतांच्या जीवाच्या, साधकाच्या शब्दातला परिणाम मध्यमापर्यंत जातो. आणि शास्त्राच्या आणि साधकाच्या किंवा शास्त्र ग्रहण करण्याचा परिणाम हा आरंभक असतो. शास्त्र आणि शास्त्र ऐकणाऱ्यावर आरंभ परिणाम होतो, संतांचे वाक्य ऐकण्यावर मध्यम परिणाम होतो, आणि गुरुच्या वचनाची सेवा केल्यावर किंवा गुरुचे वचन जवळून ऐकल्यावर अंतिम परिणाम होतो. मला वाल्यावर आरंभक परिणाम होतो, मल निवृत्त होऊन विक्षेपावाल्यावर मध्यक परिणाम होतो, आणि मल निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यावर अंतिम परिणाम होतो. आरंभक परिणामात कर्म प्रवृत्ती बदलते, मध्यक परिणामात भावनाची प्रवृत्ती होते, श्रद्धेची, आणि अंतिम परिणामामध्ये समजुतीची प्रवृत्ती बदलते, विवेकाची. म्हणून प्रथम परिणामात शुद्ध होतो, मध्यम परिणामात
स्थिर होतो आणि अंतिम परिणामात बोधाला प्राप्त होतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय? पुढचा प्रश्न, ईश्वराला अमलयुक्त विक्षेप असतो काय? हो, आपला चालू विषय होता तो, बरोबर आहे. चालू विषयावरच कोणी सुजाता त्यांनी प्रश्न विचारला होता का परवा तो? सुजाताताईंचा खालचा आहे, पण तोही तोच आहे, त्यांचाच आहे. दोन्ही प्रश्न त्यांचेच आहेत, सुजाताताईंचेच आहेत. बरोबर. ईश्वराला अमलयुक्त विक्षेप असतो काय? आणि खाली मी आत्मा आहे असं योगी जाणतो, मग योग्याची समाधी अज्ञात कशी काय? असे दोन्ही बरोबर प्रश्न त्यांचेच आहेत. बरोबर आहेत का त्याच? ठीक आहे. तर सुजाताताई तुम्ही आहात का? हो आहेत आहे. ना? आहे 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 हा, महाराज. ठीक आहे. हो, म्हणून ज्यांचा प्रश्न आहे ते ऐकायले का नाही ऐकायले म्हणून तसं तर सर्वाचाच प्रश्न असतो, पण सर्व विचारित नसतात. म्हणून सांगणारा जसा सर्वाला सांगत असतो, तसा विचारणारा सुद्धा सर्वांचाच प्रश्न असतो, पण एकामुखावाट येत असतो तो. सर्वाच्याच कामाचं असतं, म्हणून सर्वांना ऐकायचं असतं. अर्जुनाने विचारलं आणि कृष्ण परमात्म्यानं सांगितलं ते सर्वांच आहे. अर्जुन सर्व जीवाचं अनुयायित्व करतो. त्याप्रमाणे सर्व उपनिषद आणि सर्व ज्या कथा आहेत, सर्व जे संवाद आहेत शास्त्रातले वेदातले, ते अशीच आहेत. म्हणून विक्षेप, मल विक्षेप, अमल विक्षेप, विक्षेपाबद्दलचा प्रश्न आहे. की जीवाला मल, विक्षेप आणि आवरण असे हे 3 दोष, 3 पडदे दाखविलेले आहेत. त्याच्याकडून झालेल्या पापाचरणाचा, दुष्कृत्याचा लेप असतो एक, वज्रलेप. पर्वताप्रमाणे पातके करणे, वज्रलेप होणे अभक्ताशी, हा मलाचा लेप आहे. पडदा आहे जबरदस्त, आवरण आहे, कवच आहे वरून एक पापाचं. आणि त्याच्या आत पाहिला तर चंचलता आहे, वासनाचा पुंज काय. वासनेनं तर पाप झालीत, वासनेप्रमाणे व्यवहार केला म्हणूनच पापाचा लेप झालाय. आणि खाल्ल्या आवरणामुळं चंचलता आहे. पाप का झाली? वासनेमुळं. वासना का झाल्या? अज्ञानामुळं. म्हणजे आवरणामुळं विक्षेप, विक्षेपामुळं वासना आहेत. हे 3 याच्यामध्ये जीवत्व आहे. आवरणामुळं जीव आहे, आणि वासनेमुळं क्रूड जीव आहे, वासनेमुळे चंचल जीव आहे, आणि पापामुळं दुःखी जीव आहे. दुःखी, चंचल आणि जीव. आवरणामुळं जीव, विक्षेपामुळे चंचल आणि पापामुळे दुःखी. दुःखी चंचल जीव म्हणजे मल, विक्षेप आणि आवरण, हे त्रिदोष आहेत, 3 दोष आहेत. म्हणून मल गेला तरी चंचल जीव राहतो, आणि मल आणि विक्षेप दोन्ही गेले तरी जीव राहतो. मल विक्षेप रहित जीव राहतो. आवरण जात नाही तोपर्यंत जीवच. म्हणून कर्मठ बी जीव आहे, उपासक बी जीव आहे.
ज्ञानी जीव नाही. कारण ज्ञान झाल्यावर आवरण गेलं, मग जीव नाही तो. म्हणून हे 3 दोष आहेत: मल, विक्षेप आणि आवरण. तर मल दोष घालिता येतो. म्हणजे पाप निवृत्ती होते. त्याला साधनं सांगितलीत, निष्काम कर्म किंवा निष्काम नामस्मरण. पाप निवृत्तीसाठी. मल निवृत्त होतो. म्हणजे पुन्हा आता काही कामना करायची नाही. कामनेनं तर म्हणजे वासनेमुळे तर मल झालाय, वासनेप्रमाणे व्यवहार केलाय म्हणून तर मल साचलाय. वासनेप्रमाणे करायचा नाही. व्यवहार ईश्वराची उपासना म्हणून, भागाला आलेलं कर्म म्हणून. किंवा प्रारब्ध म्हणून व्हा लागले म्हणून. म्हणजे हे काही इच्छा नसावं माग. जे काही कर्म करले ना त्याच्या मागे वासनेला जोडू नाही. त्याच्या मागे श्रद्धेला जोडावं, भावाला जोडावं. किंवा प्रवृत्ती कर्म व्हा लागलेले कर्म रोखता येत नाही म्हणून आले, पण त्याच्या मागे वासनेमुळे केलं, हेतू न केलं तर मग ते पाप होते, ती क्रूरता होते. असो. म्हणून त्याच्या सांगितलेलंच भगवद्गीतेत किंवा ज्ञानोबराने सांगितलेलं ना, की बंधन काय कर्मठाचं किंवा कर्माचं बंधन कसं होतं. तर फली इच्छा, फलाची अपेक्षा असते आणि कर्तृत्वाचा भ्रम असतो माग. मी करताय मला ते फल मिळायचं. फल अपेक्षा आणि कर्तृत्व भ्रांती. ह्या दोन्हीमुळे तिथे होत होतो कर्म. कर्तृत्वाचा मधु, फलाचा आस्वादू, तया नाव कर्माचे बंधू. हा, कर्माचा का बंध तोच आहे. बरोबर आहे. बरोबर ओळी घेतली आहे. म्हणजे फलाची इच्छा आहे, जे काही मिळवायचंय, जे काही हे काम करून मला हे मिळवायचं, मी ती मिळणार आहे आणि मी हे करणार आहे. कर्तृत्वाचा मत आहे आणि फलाचा स्वाद आहे. फलामुळे इच्छा व्हायली, स्वाद आहे, म्हणजे त्याच्यात रसबुद्धी. फलात मला हे मिळवायचं आणि त्यासाठी मी हे करायलो. अरे भागाला आलं म्हणून कर. रोखता येत नाही म्हणून कर. त्याच्या मागे तू हे लावू नको. आणि तितकं लावल्यामुळे ते कर्मयोग व्हायचा तर संसार व्हायलाय, परमार्थ व्हायचा तर संसार व्हायलाय. आणि पहिलं कर्म भोगून संपायचं तर क्रियामान लागायले इतक्यामुळं, फलास्वादामुळं आणि कर्तृत्वाच्या मदामुळं. त्या 2 दोषामुळं कर्म भोगून संपायचं तर नवीन कर्म निर्माण व्हायले. कर्म योगी ठरायचं तर कर्म बंदी ठरायलाय. असो. म्हणून आपला हा विषय नव्हता पण आला चालता. म्हणून सांगायचं तात्पर्यातलं रहस्य काय आहे तर विक्षेप मल पाहिला आपण, आणि विक्षेप म्हणजे चंचलता. तर विक्षेप 2 प्रकारचे आहेत. विक्षेप 2 प्रकारचे आहेत. एक साधकाला साधनेत अडथळा करणारा वासनेचा, चित्ताच्या चंचलतेचा विक्षेप.
हा वैयक्तिक आहे ज्याचा त्याचा, हा अंतर आहे ज्याचा त्याचा. आणि अंतःकरण वृत्तीनं जगाचं ज्ञान होणं, बाहेरलंच दिसणं, हा एक विक्षेप. जगत व्यवहार दिसणं, जशी जागृतीचा व्यवहार दिसणं, हा विक्षेपच आहे. स्वप्नाचा व्यवहार दिसणं, हा विक्षेपच आहे. जागृती स्वप्नामध्ये देह, पिंड आणि ब्रह्मांड हे दिसणं, याच्यात आणि विविधता दिसणं, विविध रूपाने हे समोर येणं, हा विक्षेपच आहे. अंतःकरणात विकार आहे, पापबुद्धी आहे, कर्तृत्वाचा मध आहे, फलाचा स्वाद आहे, आणि त्याच्यामुळे काही दोष आहेत, काम आहे, क्रोध आहे, मद आहे, मच्छर आहे. तर हा विक्षेप आहे चित्तातला. पण तो जरी गेला तर हे जगत दिसायला विविध रूपानं, विविध भूत, विविध गुण, विविध स्वभाव, विविध काही वृत्त्या उठायलेत, हा देखील विक्षेपच आहे. म्हणून विकाराचा विक्षेप जर गेला, ध्यानात घ्या, तरी हा विक्षेप राहतो जगत प्रतीतीचा, हा विक्षेप. आपण 2-3 ध्यानात घेऊ क्रम याच्यात, की मलयुक्त विक्षेप म्हणजे चंचलता आहे, वासना आहे, आणि पापाचरण आहे, किंवा पापाचा बॅलन्स आहे, म्हटलं पापाचा गोळा आहे मधात, पापाचं भांडार आहे, हा मलविक्षेप. म्हणजे विक्षेप आहे, व्यवहार आहे, चंचलता आहे, आणि पुन्हा पापाचं येते. पण एखाद्याचं पाप गेलं, मल गेला, तरी बी विक्षेप राहतो. वासना राहत्यात, पहिला मल राहिला पण नवीन वासना वाटल्या, आणि त्या वासनेमुळे पुन्हा मल होतो, हा मलयुक्त विक्षेपच आहे. म्हणून जोपर्यंत ज्ञान होत नाही, ध्यानात घ्या, तोपर्यंत मल जरी गेला आणि विक्षेप असला तर त्या विक्षेपातून पुन्हा मल होतोच. म्हणून मलाला निर्माण करणारा विक्षेप हा मलयुक्त विक्षेप आहे. मलयुक्त किंवा मलाला निर्माण करणारा म्हणजे मलयुक्तच झाला. आणि अमलयुक्त विक्षेप म्हणजे विक्षेप हे जगत प्रतीती ज्ञानानंतर, पण त्या जगत प्रतीतीच्या विक्षेपातून मल तयार होत नाही, कारण ती सत्यत्वबुद्धी नसल्यामुळे. म्हणून महात्म्याला जगत दिसते, विक्षेप असतो, पण त्याच्यात मल निर्माण होत नाही. मल पहिला राहिला नाही, नवीन निर्माण होत नाही, म्हणून अमलयुक्त विक्षेप. त्याच्यात मलाची उत्पत्ती होत नाही, पापाची निर्मिती होत नाही, कर्माची निर्मिती होत नाही. जगत दिसतंय, विविधता दिसते, व्यवहार होतो, म्हणून विक्षेप आहे. जसं आपल्याला स्वप्न अमल विक्षेप आहे. स्वप्न प्रतीती हा विक्षेपच आहे, पण अमल आहे, त्याच्यातून कर्म तयार होत नाही. स्वप्नाचा किती व्यवहार केला तर आपण श्रीमंत होत नाही. स्वप्नामध्ये किती बी आपण तोट्यात व्यवहार आला तरी दरिद्री होत नाहीत. जागृतीत स्वप्नामध्ये आपल्याकडून न घडणारं कर्म झालं तरी जागृतीत पापी समजित नाहीत. स्वप्नात आपण यज्ञ केला, तीर्थयात्रा केली, तरी जागृतीत आल्यावर पुण्यमान समजित नाहीत. म्हणजे त्याचा मल आणि विक्षेप, त्याचा मल होत नाही, पुण्य होत नाही, किंवा पाप होत नाही जागृतीतल्या कर्त्यानं. हे आपल्याला जसं व्यवहारात माहित आहे. म्हणून जागृती आपल्याला अमल विक्षेपच आहे. विक्षेप हे पण अमल आहे. स्वप्न जागृती झालं स्वप्न, आम्हाला स्वप्न अमल विक्षेप आहे, विक्षेप असते पण अमल आहे. तसं जागृती देखील अमल विक्षेप होत असतो महात्म्याला. स्वप्न जागृती म्हणून राहतच नसतं, काही स्वप्नच होते. कोण खोकरला, आता त्यांचा मोबाईल अनमिट आहे. आपल्या मोबाईलवर लक्ष द्या, माईकचा आवाज, बोलायचं असलं काही तरच खोला, अथवा घरातले आवाज हे येत असतात, आणि आपलं बोलणं बदलं ते कळलं.
म्हणून अमल विक्षेप, मल विक्षेप. हे पहा, मला सहित विक्षेप, मल निर्माण करणारा विक्षेप आणि अमल विक्षेप असे 3 प्रकार होते. ध्यानात घ्या. जो राक्षसी विध्वंसक आहे, पापी, तो मला सहित विक्षेप आहे त्याचा. जो पुण्यवान आहे, पुनीत आहे, त्याच्यापाशी मलाला निर्माण करणारा विक्षेप आहे. मल निर्माण होऊ शकतो त्याच्याकडून. आणि तो महात्मा आहे, त्याच्यापाशी विक्षेप आहे, पण अमल विक्षेप आहे. म्हणजे मल नाही आणि मन निर्माण बी होत नाही, म्हणजे अमल. हे पहा, नमल, अमल आणि मल. राक्षसी प्रवृत्तीपाशी मला सहित विक्षेप आहे, पुण्यवानापाशी नमल विक्षेप आहे आणि महात्म्यापाशी अमल विक्षेप आहे. मल विक्षेप, नमल विक्षेप आणि अमल विक्षेप, हे 3 शब्द लक्षात घेतले पाहिजे आपण. मल विक्षेप म्हणजे मला सहित विक्षेप, नमल विक्षेप म्हणजे मल नाही पण मल निर्माण होऊ शकतोय, संभावना आहे. आणि अमल विक्षेप म्हणजे मल नाही, मल निर्माण होणं शक्य नाही, मला आता अत्यंत अभाव झाला. अमल विक्षेप. अ हे अभाव दाखवते, न हे नकार दाखवते, म्हणजे निगेटिव्ह दाखवते, म्हणजे सापेक्षता दाखवते. म्हणून मल विक्षेप, नमल विक्षेप आणि अमल विक्षेप असे शब्द. किंवा तुमच्या मुखातून पहिल्यांदा आलं होतं मलयुक्त, अमलयुक्त आणि मलरहित, अशा 3 हो, भूमिका सुद्धा तुमच्याच मुखातून आल्या होत्या आत्ताच एवढ्या हो, पूर्वी. हो, हो, आले असतील, आले असतील. हा हा. ठीक आहे. मग महात्म्याला अमलयुक्त विक्षेप असतो, ते प्रारब्ध आहे. ते प्रारब्धाचा प्रभाव आहे, प्रारब्धाचा पगडा आहे. विक्षिप्त राहणारच, कारण प्रतीती राहणार. प्रतीती हाच विक्षेप आहे. जगत प्रतीती, देह प्रतीती, सुख दुःख प्रतीती, वृत्त्या, इंद्रिय, व्यवहार, आता विक्षेपच आहे ना. अनेकातच व्यवहार आहे. आणि प्रतीती म्हणले की अनेक आला, प्रतीती म्हणली की भेद आला. म्हणून भेदाची प्रतीती हा विक्षेपच आहे. मी, तू, हे, ते असं जे कळायला लागले तर हा विक्षेपच आहे. पण विक्षेप आहे, पण महात्म्याला ह्या विक्षेपातून, त्या विक्षेपात दर्शनातून वासना निर्माण होत नाही, वासनेप्रमाणे व्यवहार होत नाही, म्हणून मल होत नाही. तुम्हाला सांगतो, पाप तर मल आहे, पण पुण्य बी मल आहे, ज्ञानाच्या दृष्टीनं, बोधाच्या दृष्टीनं. मल कशाला म्हणून, जी दुःखाला कारणीभूत होते. म्हणून पापापासून जसे दुःख होतात, तसेच सकाम पुण्यापासून सुद्धा दुःखच होतात. म्हणून दुःख व्यवहारात जसे ज्याला दुःख म्हणते ते जसं दुःख आहे, तसं सुख ज्याला म्हणते ते सुद्धा दुःख आहे. म्हणून ना सुखम ना दुःखम, सुख सुद्धा दुःखच आहे. उगा आपण सुख म्हणतो. नवे कपडे घालणं सुख वाटतं. अरे नवे कपडे घालणं दुःख आहे, घाम येतो, हवा लागत नाही, सांभाळावं लागतं त्याला. जसे जुने कपडे घातल्यावर मोकळं राहता येते, कुठं बसता येते, तसं नवे कपडे घालण्यास सुख आहे, ही खालची दृष्टी. नवे कपडे घालण्यास सांभाळावं लागतं, त्याची जिम्मेदारी असती, त्याला त्यात तसंच राहावं लागतं टाईट. आणि पुन्हा आत घाम येतो, हवा लागत नाही, आणि भपके बाद दिसतेत. नॉर्मल माणसाला, शहाण्या माणसाला, सात्विक माणसाला वाटत नाही ते, म्हणून ते धुवून घालत असतील. भडकपणात दुःख आहे, भडकपणात दिखाऊपणा आहे, अहंकार वाढत असतो. म्हणून सुखतेची दुःख, पाप पुण्य खरे, हे तो आम्हा बरे कळू आले, तो कोबाराय म्हणतात. व्यवहारातलं सुख आहे तेच दुःख आहे.
व्यवहारात ज्याला पुण्य म्हणतात तेच पाप आहे. हे कळालं पाहिजे. म्हणून मल पाप मले पुण्य बी मले अरे अर्थानं अलीकडे नाही बोललो, अलीकडे कर्म उपासनाच्या अलीकडे बोलल्यावर ते पाप आहे पुण्य असं ठरण. पण वरच्या शिखरावून पाहिल्यावर, त्रिकुट शिखरावून पाहिल्यावर हे बी पाप आहे ते बी पाप आहे. म्हणून दुःख देते ते पाप. मग इंद्राला जेव्हा दुःख झालं तेव्हा पाप आहे ते, आणि इंद्र पुण्यानं झाला ते पुण्य नाही, ते पापानं दुःखी झाला. त्यांना इंद्राला भग पडली पाप आहे ते. इंद्र युद्धात शुक्राचार्यासोबत ते राक्षसासोबत हारला पाप आहे ती. दुःख झालं त्याला, रडावं लागलं इंद्राला. दशरथ राजाला शरण यावं लागलं इंद्राला, पाप आहे ती. मृत्यूलोकातल्या राजाला शरण यावं लागलं, स्वर्गातला राजा असताना, पाप आहे ते. हे जसं पाप वाटतं तसं त्यानं ऐरावतीवर बसणं पाप आहे. आता खऱ्या वरच्या दृष्टीने बरं काही, पण ही डोळे उघडली पाहिजे. त्यानं रंभा उर्वशीच्या पुढे बसणं, त्याची गायन ऐकणं, ती नृत्य पाहणं पाप पाप आहे. पापाचं फल आहे ते. द्वैत पाहला, नाचकाम काय पाहा लागला, फक्त ह्या स्त्रिया नाही पाहतात त्या स्त्रिया पाहला, हे धन पाहतात ते, हे वाहन न पाहतात ते ऐरावतीचं वाहन. मृत्यू लोकात न जाता स्वर्गात स्वर्ग, तरी पापाचंच फल आहे. काय कर्मच आहे ती. म्हणून उंच दृष्टीहून पाहिला आपण तर विक्षेपच आहे. म्हणून पण वासनासहितच आहे. स्वर्ग असला तर वासनासहितच आहे. आणि महात्म्याला विक्षेपात पदार्थ दिसतात, पण त्या पदार्थाच्या वासना नाहीत. पदार्थ दिसतात, पण ते पदार्थ सत्य वाटत नाहीत. पदार्थ दिसतो, पण पदार्थाचा संबंध नसतो. म्हणून त्याच्यातून काही निर्माण होत नाही. एकाच वेळी वेळू झाडी वांझी जैसी. मुक्ताचे देह तैसे हालतसे संस्कार वशे. हे देखून लोक पेशी करता म्हणते. बरोबर आहे. करता म्हणे. हा हा. असो, म्हणून सांगायचं तात्पर्य एकच आहे की ती मल विक्षेप, नमल विक्षेप, अमल विक्षेप. तर हा अमल विक्षेप जसा महात्म्याला, तसा हा विक्षेप ईश्वराला बी असतो. अमल विक्षेप म्हणजे जग दिसतंय, सत्य वाटत नाही, त्याच्या वासना होत नाही, ते भोग्य वाटत नाही. दिसतंय ते कोण्या बाबतीत प्रतिबंध करीत नाही, अडथळा नाही, ते विक्षेप करीत नाही. विक्षेप फक्त दिसतो त्या पारता विक्षेप, पण ते विक्षेप करीत नाही, विक्षिप्त करीत नाही, ती व्यग्र करीत नाही अंतःकरणाला. अंतःकरणात वासना निर्माण करीत नाही, अंतःकरणात कल्पना निर्माण करीत नाही, अंतःकरणात कर्म होत नाही त्यानं निर्माण, पाप पुण्य. वासनाच होत, वासना हे कल्पनाच होत नाहीत म्हणून वासना होत नाहीत, वासनाच होत नाहीत म्हणून कर्म होत नाही, पाप पुण्य होत नाही. आणि म्हणून कुठल्याच विकाराला प्राप्त करीत नाही, तर ते विक्षेपच नाही, विक्षिप्त करीत नाही असा विक्षेप. ध्यानात घ्या. शिशुपाळाच्या शिव्यानं कृष्णाला विक्षिप्त केलं नाही, कैकेयीच्या करणीनं प्रभू रामचंद्राला विक्षिप्त केलं नाही. तो विक्षेप झाला दुसऱ्याला, प्रभू रामचंद्राला नाही झाला. कारण वशिष्ठ गुरुनं समाधी लावून दिली, ती सहज समाधी. म्हणून कैकेयी विक्षिप्त करू शकली कौशल्याला, सौमित्रेला, दशरथ राजाला, सुमंत प्रधानाला, इतर ग्रामस्थ लोकांना. ती विक्षिप्त झाली नाही, त्याला विक्षिप्त करू शकली. ती प्रभू रामचंद्र विक्षिप्त होऊ शकले नाही त्यानं. रावणाचा विक्षेप सुद्धा प्रभू रामचंद्राला नव्हता. सीता गेल्याचा विक्षेप, चोरून नेल्याचा विक्षेप सुद्धा प्रभू रामचंद्राला नव्हता. विक्षेप दिसत होता, पण विक्षेप सत्य वाटत नव्हता.
सत्य तो बुद्धिमान हे पाहिजे. सत्य नाही ती नाहीच. जशी सावली आपल्याला सत्य नाही म्हणून ती बाई नाही बुवा नाही, ती वस्तूच नाही. तसं दिसतंय ते सत्य नाही, ते सत्य तो बुद्धीत नसल्यामुळे ती नसण्यातच जमा असते. ते फक्त दिसतंय म्हणून विक्षेप म्हणावा लागतो. तसा महात्म्याला असतो तसाच ईश्वराला मायेचा विक्षेप असतो. म्हणून मायेचा विक्षेप असतो म्हणजे विविधता दिसते, प्रतीती येतात, परंतु त्या सत्यत्व बुद्धी नसल्यामुळं त्यांना काही बाधा होत नाही. म्हणून ईश्वराला जगात काही बाधा नाही. तशीच महात्म्याला म्हणून देव आणि संत, महात्म्य आणि संत किंवा महात्म्य आणि ईश्वर एकच असतो. गुरु आणि ईश्वर एकच असतो. कारण की त्यांना विक्षेप असतो पण तो अंमलयुक्त असतो. मलाची निर्मिती मल नसतो त्याच्यात, मल निर्माण बी होत नाही त्याच्यात, मलाची संभावना नाही कोणती. जसं टीव्ही मध्ये चित्र दिसतात, ध्यानात घ्या, दिसतात फक्त. त्याची शरीर दिसतात पण ते हाडामासाचे नसतात. त्यांना वजन नसते, त्यांना वय नसते, त्यांना रंग बी नसतो. रंग दिसतोय, भासतोय, नसतोय. त्यांना आकार बी नसतो, आकार भासतो तो टीव्हीतल्या चित्राचा. त्याप्रमाणे हा विक्षेप असतो. याच्यात मन नसतो, त्याच्यात विक्षेप बी नसतो, ती विक्षेपासारखं दिसते. विक्षेप करीत नाही, ती विक्षिप्त करीत नाही असं दिसतंय. दिसतोय म्हणून विक्षेप म्हणावं लागतं. विविधता आहे म्हणून विक्षेप म्हणावं लागतंय. म्हणावं लागतं विक्षेप नसतो. विक्षेप हे ध्यानात घ्या जरा शेवटचे शब्द. विविध ज्ञान व्हालीत, नाना बोधाच्या सोयरीकी व्हाल्यात म्हणून विक्षेप म्हणावं लागतंय. पण साच पण येणे एके असते. नाना बोध असल्या, विविधता असल्यामुळे विक्षेप म्हणावं लागले. ध्यानात घ्या. तशा लय मोठ्या सावल्या आहेत तर मग विक्षेप म्हणावं लागतं. काय बाबा किती गर्दी झाली, पण एक बी नाही. नाना लाटा आहेत पण एक बी नाही. तसे नाना दृश्य आहेत पण एक बी नाही. नानामुळे विक्षेप आहे पण एक बी नाही हा बोध आहे विक्षेपामाग. म्हणून महात्म्याच्या आणि ईश्वराच्या विक्षेपामाग बोध असतो. म्हणून बोधानच विक्षेप बाधित असतो. ज्याला बोध नाही, अज्ञान आहे, त्याला विक्षेप असतो. ज्याला बोध आहे त्याला विक्षेप नसतो. म्हणून ईश्वराला अमलयुक्त विक्षेप असतो, विक्षेप बाद करीत नसतो. उलटा अमलयुक्त विक्षेपाने व्यवहार होत असतो. म्हणून ईश्वराला एवढा जो उत्पत्ती स्थिती प्रलयाचा, प्रारब्धाप्रमाणे फळ देण्याचा, सकल जीवाचा सांभाळ करण्याचा, सर्व सूत्र करण्याचा, भक्तावर करुणा करण्याचा, दुष्टाचा संहार करण्याचा, अवतार घेण्याचा एवढा व्यवहार होतो. पण विक्षिप्तता नाही, संतप्तता आहे, आप्तकामता आहे, ज्ञान नाही, भ्रम नाही, विपर्यास नाही. म्हणून असा अमलयुक्त विक्षेप असतो आणि त्यानं व्यवहार होतो पण विक्षिप्त होत नाही. ठीक आहे, पुढचा काय प्रश्न आहे आता? प्रश्न होते उत्पत्ती स्थिती लय ही अमलयुक्त विक्षेपामुळे होते, पण त्याचा विक्षेप अजिबात, विक्षिप्तता अजिबात ईश्वराच्या ठिकाणी नाही. नाही. जशी आपली आपण स्वप्नाची उत्पत्ती, स्वप्नाचा सांभाळ, स्वप्नाची शेवट करतो, प्रलय करतो, तरी आपल्या ठिकाणी काही लेस मात्र देखील विक्षिप्त होत नाहीत. हा, वेळ भरपूर झालाय महाराज. हो. थांबणं गरजेचं आहे. उरलेले प्रश्न पुढचे उद्या 2 घेऊ प्रश्न आपण. उद्या घेऊ, काय हरकत नाही. हळुवारपणाने घेऊ. हो, हो. ठीक चालेल आहे. चालेल. हो महाराज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल.